मुख्यमंत्री की 100 और 150 दिवसीय कार्यालय सुधार कार्यक्रम में पेन कोषाधिकारी श्रीमती वैशाली संदीप शिर्के के कुशल कार्य और गुणवत्तापूर्ण प्रदर्शन ने कार्यालय को रायगढ़ जिले में प्रथम और कोंकण संभाग में द्वितीय स्थान दिलाया। 100 दिवसीय कार्यालय सुधार अभियान के राज्य के सरकारी कार्यालयों में अनुशासन लाने, नागरिकों के कार्यों को शीघ्रता से पूरा करने और सरकार, प्रशासन तथा नागरिकों के बीच विश्वास बढ़ाने के उद्देश्य से चलाया गया था। देश के स्वतंत्रता दिवस पर महिला एवं बाल विकास मंत्री आदिति तटकरे ने पेन उप कोषाधिकारी वैशाली शिर्के और उनके सहयोगों को उनके गुणवत्तापूर्ण कार्यों के लिए सम्मानित किया। यह केवल एक प्रबंधन अभियान नहीं बल्कि हमारे कर्तव्यों के प्रति उत्तरदायित्व, जनहित की भावना, पारदर्शिता और जनहित के लिए कुशल प्रशासन का प्रतिबिंब है। इन उत्कृष्ट अधिकारियों ने जनोन्मुखी गतिविधियों के क्रियान्वयन में अग्रणी भूमिका निभाकर दूसरों के लिए एक मिसाल कायम की। मंत्री आदिति तटकरे ने इस कार्यालय में भविष्य में भी अपनी गुणवत्ता बनाए रखने की अपील की। पुरस्कार समारोह में पुरस्कार प्राप्तकर्ता एवं उप कोषालय अधिकारी श्रीमती वैशाली संदीप शिर्के, जिला रायगढ़ कोषालय अधिकारी दीपक वोडके, साथ ही अपर कोषालय अधिकारी दामले, अपर कोषालय अधिकारी देवेंद्र पाटिल और अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित रहे। मला आजच्या दिनी आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की आपल्या रायगढ़ जिल्ह्याचा जो पोलीस विभाग आहे यांनी गेल्या 3-4 वर्षापासूनचं जर त्यांचा आपण परफॉर्मन्स बघितलं तर राज्यामध्ये प्रथम 3 क्रमांकांमध्ये आपलं रायगढ़चा पोलीस विभाग हा सातत्याने येत आहे। 150 दिवसांच्या या आपल्या कृती आराखड्यामध्ये सुद्धा आज न्यायसारथी चॅटबोटचं हे आपण आज लोकार्पण केलेलं आहे आणि याच्यातून प्रशासनाचं कामकाज आणखीन चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि नागरिकांच्या ज्या पोलीस विभागाकडच्या ज्या समस्या असतात या त्या निमित्ताने सोडवल्या जाणार आहेत। त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजे एआयचा वापर हा चॅटबॉटची निर्मिती करत असताना केलेला आहे। म्हणजे एखादा नागरिक हा त्यांना या चॅटबॉटच्या माध्यमातून सुद्धा तक्रार ही मांडू शकतो। या व्यतिरिक्त त्यांनी डिजिलॉकर वर रायगढ़ पोलिसांचं ओळखपत्र हा एक नवीन उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आणि हा करणारा रायगढ़ पोलीस विभाग हा पहिला आणि एकमेव विभाग आहे। या डिजिलॉकरवर त्यांची सगळी जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे आता त्यांना कागदोपत्री त्यांचं आयडी कार्ड नेण्याची गरज लागणार नाही आहे। ह्या डिजिलॉकरवर त्यांचं आयडी कार्ड हे एकदा लॉग इन केल्यानंतर ते रजिस्टर्ड राहणार आणि मग कुठेही कागदपत्र फार आयडीसाठी वापरण्याची त्यांना गरज लागणार नाही आहे। त्यामुळे या 2 सुविधांचं आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि या व्यतिरिक्त ज्या ज्या रेस्क्यू टीम्स आहेत तालुकास्तरीय त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। पहिल्यांदाच प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी, त्याचबरोबर पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद असेल आणि जे जिल्हा प्रशासन आहे यांच्या वतीने पहिल्यांदाच रेस्क्यू टीमचं तालुकास्तरीय आपण आज त्यांना सन्मानित केलेला आहे। म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये जे रेस्क्यू टीम्स आहेत त्यांना आपण सन्मानित करण्याचा हा पहिला आपला स्वातंत्र्य दिनाचा उपक्रम आहे। इतर वेळेला आपण ते जिल्हास्तरीय घेत असतो, यावेळेला आपण ते तालुकास्तरीय आपण त्यांना आमंत्रित केलं आणि त्यांचे आपण आभारी त्यानिमित्ताने मानलेले आहेत। आरोग्य, वन, पोलीस आणि इतर विभागामध्ये सुद्धा ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, 100 आणि 150 दिवसाच्या कामकाजामध्ये सुद्धा जे उल्लेखनीय कामगिरी करतायत त्यांचाही या निमित्ताने आपण सन्मान केलेला आहे। मी सर्व पत्रकार बंधूंचे सुद्धा या निमित्ताने आभार मानीन की आपल्या माध्यमातून सुद्धा आपण ज्या आपल्या रायगढ़ जिल्ह्यातले हे सन्मान मूर्ती आहेत यांना आपण प्रचार आणि प्रसिद्धी देत असतात, त्यांचा योग्य तो सन्मान करत असतात। त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला सर्व पत्रकार बंधू भगिनींना सुद्धा शुभेच्छा। थँक्यू।